नमस्कार मंडळी. तर लास्टच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलेलं की काम करायला येणार होते घरामध्ये, तर नाश्ता वगैरे करून घेतला. नंतर मग आले होते ते लोक 9 वाजताच आले होते काम करण्यासाठी. त्याच्या आधीच मी सगळं आवरून घेतलं होतं, डाळ भात, तिचा नाश्ता वगैरे. असं सगळं तोडातोड करून घराची अशी अवस्था झाली होती. आधीच सर्दी आणि त्या धुळीमुळे एवढा त्रास झाला ना, अजून पण माझी तब्येत खराबच आहे. एवढा सगळा पसारा पडला, एवढी सगळी धुळे, तरी आम्हाला अभ्यास काय करायचाच होता. अभ्यास बाकी होता तो करून घेतला आम्ही. नंतर मग तिला पण जेवायला दिलं, मी पण जेवण केलं. आणि मग तिला नंतर मग 5-5:30 ला झोपली. रोज 2-2:30 वाजताच झोपून उठते, पण आज 5-5:30 ला झोपली. त्या आवाजामुळे काही ती झोपलीच नव्हती. थोडं काम होत आलेलं, संध्याकाळ झालेली. मी पण आता थोडं थोडं आवरायला घेते. तरी बऱ्यापैकी बिचाऱ्यांनी त्यांनी पण आवरलेलं, झाडू मारून घेतला, लादी वगैरे पुसून घेतलेली. दुसऱ्या दिवशी पण येऊन टाईल्स वगैरे बसवायच्याच होत्या. आता फटाफट करून घेते आणि एकच काहीतरी बनवून. मॅडम पण झोपेतून उठली तर रडायलाच चालू झाली सगळा पसारा बघून. तर थोडं घर स्वच्छ केलं, जेवण करण्यापुरतं भांडी वगैरे सगळी घासून घेतली आणि एकच चकुल्या करून टाकल्या. काय करणार एवढ्या राड्यामध्ये. थोडा भात होता सकाळचा, मग एकच डाळ करून तिखट डाळ केली आणि त्याच्यामध्येच लसूण खोबरं वगैरे वाटून टाकलं आणि आपलं पीठ मळून घेऊन मग पटकन चकुल्या करून घेतल्या. असा होता आजचा दिवस. भेटू पुढच्या एका व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.